गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर आज पुन्हा एकदा बाहेर फिरायला चाललोय आणि आज चाललोय नेहरू तारांगणला. 4-5 वर्षापूर्वी आम्ही दोघं गेलो होतो. 4-5 वर्षापूर्वी आम्ही दोघं गेलो होतो आणि आज आमच्यासोबत आमची लेक आहे ऋषिका, सो तिला घेऊन चाललोय आणि बघूया तिकडे एक नवीन डेव्हलप झालंय ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. चला. तर इकडे पोहोचलोय आणि किरण गेलाय तिकीट काढायला लाईन मध्ये, कारण का ऑनलाईन बुकिंग होत नव्हती. चला. तुला कॉटन कॅन्डी गंदू असते नाही खायची. चिका किरण सारखी हट्टी झाली आहे. पप्पाला दुकानात घेऊन गेल्यावर काहीतरी घ्यायला लावते ती बघ. किरणने उचलून बाहेर आणण्याचा प्रयत्न करतोय तिला. तर आतमध्ये आलोय. वर्ल्ड टाइम आज आपण बघू शकतो, त्यांचा अभ्यास करू शकतो. तर ताऱ्यांची निर्मिती कशी होते त्याच्यावरती होती. आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. या दुर्बिणीची तुलना केली आहे हबल दुर्बिण बरोबर. तर इथे थोडं दक्षिणेला अजून एक ताऱ्यांची जोडी आहे. या 4 ताऱ्यांना आपण काल्पनिक रेषेने जोडले. या आणि खगोलशास्त्राच्या एका मध्यमवयीन प्रतिभावंत प्राध्यापकाने स्वतः बनवलेल्या दुर्बिणीतून पहिल्यांदा आकाशाकडे पाहिलं. तर नेहरू तारांगणच्या इथला शो बघितला आणि आता आलोय म्युझियम मध्ये, जे बाजूलाच आहे. म्हटलं तिकडे जाऊन येऊया, कारण का या साईडला आलो पण मागच्या टायमिंगला म्युझियम मध्ये आलो नव्हतो, तर आत्ता आलोय. चला. तर नाश्ता पाणी झाला आणि आता म्युझियम मध्ये एंट्री केली आहे. खूप छान आहे बघा. याच्यावर केलं आहे. ऋषिका तिकडे जाऊ नको.
आत्ताच बाहेर गेलेली, जस्ट आली. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्युझियम परत नेहरू तारांगण मस्तपैकी फिरून आलो. पण ॲक्च्युली उन्हामधनं तर थोडा त्रास होता. आता जाणार नाही एवढे दिवस, 2-3 दिवस कंटिन्यू फिरतोय कारण का किरणला थोडी सुट्टी होती त्यामुळे. पण आता डायरेक्ट आपण मालवणला जाणार आहोत. ती डेट नाही सांगणार मी. सो तिकडचे ब्लॉग शूट होतील. अजून मालवणला जायला 10-15 दिवस बाकी आहेत आपल्याला. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट.